हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 50। एतानि असंहत्य यदा महत् आदिनि सप्त वै काल कर्म गुण उपेतः जगदादि उपविशत् उपाविशत् एतान्यसंहत्य यदा महदादीनि सप्त वै काल कर्म गुणोपेते पेतो जगद आदि रूपाविशत् एतान्यसंहत्य यदा महद आदीनि सप्त वै काल कर्म गुणोपेतो जगद आदि रूपाविशत् एतान्य असंहत्य यदा महत् आदीनि सप्त वै काल कर्म गुणोपेतो जगद आदि उपाविशत् एतान्यसंहत्य यदा महत् आदीनि सप्त वै काल कर्म गुणोपेतो जगदादिरुपाविशत् एतान्यसंहत्य यदा जगदादीनि सप्त वै काल कर्म गुणोपेतो जगद आदिरुपाविशत् एतान्यसंहत्य यदा महद् आदीनि सप्त वै काल कर्म गुणोपेतो जगदादिरुपाविशत् एतानि हि सर्व असंहत्य मिश्रण झालेले नव्हते यदा जेव्हा महत् आदिनी महत्त्व मिथ्या अहंकार आणि 5 महाभूते सप्त एकूण 7 वै खरोखर काल काल कर्म कर्म गुण आणि प्राकृतिक त्रिगुण उपेतः सहित जगत आदि सृष्टीचे मूळ
उपाविशत प्रवेश केला. भाषांतर: या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म आणि प्राकृतिक त्रिगुण आणि 7 विभागातील अखिल भौतिक शक्ती यासह ब्रह्मांडात प्रवेश केला. इथून पुढे हा अध्याय संपेपर्यंत थोडस अजून कन्फ्युजिंग आणि टेक्निकल वाटेल तुम्हाला. इथून पुढचा जो अध्याय आहे ते 70 श्लोक आहेत. आज 50व्या श्लोकाला होता आपण. या सर्वांचा उद्देश हा आहे हे सांगणे की या संपूर्ण प्रकृतीची, ब्रह्मांडाची गर्भधारणा कशी होते आणि त्याला भगवान कसे कारणीभूत आहेत आणि भगवंत हेच कारण असल्यामुळे आणि तेच उपस्थित असल्यामुळे हे सगळं संपूर्ण सृष्टी, ब्रह्मांड चालू आहे. तर त्याची सुरुवात या श्लोकाने होते, जिथे सांगितलेलं आहे की आतापर्यंत आपण हे सगळे घटक वाचले. पंचमहाभूत कसे निर्माण झाले, त्याच्या आधीचा त्रिगुण, काळ, प्रधान, महत्त्व, अहंकार, विशुद्ध अहंकार, मग त्याच्यातून निर्माण झालेला अशुद्ध अहंकार. तर या सगळ्याचा अर्थ काय तो आता इथून पुढच्या या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. तो एकाच श्लोकात नाही, भरपूर श्लोकामध्ये रिपीट केला असल्या गेल्यामुळे थोडस कंबाईंड असं वाचलं पाहिजे आपण. त्याची सुरुवात या श्लोकाने होते, जिथे सांगितलेलं आहे की या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते. म्हणजे अगदी सुरुवात होती तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म, प्राकृतिक त्रिगुण आणि 7 विभागातील अखिल भौतिक शक्ती यासह ब्रह्मांडात प्रवेश केला. यालाच गर्भधारणा म्हणतात. पुढे सांगतील ऍक्च्युली भगवान कपिलदेव. तात्पर्य: इथपर्यंत कारणांची उत्पत्ती सांगून झाल्यानंतर आता कपिलदेव परिणामांच्या उत्पत्तीविषयी सांगत आहेत. म्हणजे एकमेकाचं एकमेक कारण कसं होतं हे समजावून सांगितल्यानंतर एकमेकांचे परिणाम कसे असतात. ज्यावेळी या सर्व कारणांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते त्यावेळी पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या गर्भोदकशाही विष्णू या रूपाद्वारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत 7 प्राथमिक घटक होते. ते कोणते? तर पंचमहाभूत, जे आपण वाचले मागचे काही दिवस, आणि महत्त्व, अखिल शक्ती आणि मिथ्या अहंकार. भगवंतांच्या या प्रवेशाचा अर्थ त्यांनी भौतिक जगाच्या प्रत्येक अणूतही प्रवेश केला आहे असा आहे. याचे अनुमोदन ब्रह्मसंहितेत करण्यात आलेले आहे. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थ परमाणु, प्रत्येक अणूमध्ये भगवंत प्रवेश करतात. अर्थात ते केवळ ब्रह्मांडातच आहेत असे नव्हे, तर ते प्रत्येक अणूतही आहेत. ते प्रत्येक प्राणीमात्रांच्या अंतःकरणातही उपस्थित आहेत. पुरुषोत्तम भगवान श्री गर्भोदकशाही विष्णू यांनी विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये प्रवेश केला. पुढे ततस्तेनानु विद्येभ्यो युक्तेभ्यो अंडमचेतनम उत्थितम पुरुषो यस्माद् उदत्तिष्ठद् दसो विराट.
भगवंतांच्या उपस्थितीने ही 7 तत्वे क्रियाशील होऊन एकमेकात मिसळल्यानंतर त्यापासून एक अचेतन असे अंडे उत्पन्न झाले आणि अंड्यामधून प्रख्यात विराट पुरुष प्रकट झाला. पुढचे काही श्लोक हे विराट पुरुषाबद्दल सांगण्यात आलेला आहे. ते आपण अगदी डिटेलमध्ये भागवतमच्या 2ऱ्या स्कंदामध्ये आपण वाचलेलं आहे, त्यामुळे इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. आता ही प्रक्रिया कशी आहे बघा, काय लिहिलेलं आहे या श्लोकामध्ये. भगवंतांच्या उपस्थितीने, म्हणजे हे सगळं अजून मिक्स झालं नव्हतं. आपण जे जे काही वाचलं की नाही, शब्द, आकाश, वायू, रस, घ्राणेंद्रिय, कर्ण, रूप, अग्नी, हे 3-3च्या जोड्या, त्याला कारणीभूत तत्व, त्याचा इंद्रिय आणि त्याचा रस किंवा विषय, हे सगळं अजून मिक्स झालं नव्हतं एकामध्ये. रॉ मटेरियल तयार केलेलं होतं, परंतु मिक्स करण्यासाठी तिथे चेतना लागते, भगवंत लागतात. ते भगवंत हे सगळं घेऊन त्याच्या बरोबरच महत्त्व आणि अहंकार सगळं घेऊन त्याच्यामध्ये पदार्पण करतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये समजावून सांगतात की मैथुनातून माता पित्यांच्या स्त्रावाचा एकमेकांशी संबंध येतो आणि उत्सर्जन व स्त्रावांचे फेसाळ मिश्रण तयार होते. या प्रक्रियेमधून एक विशिष्ट स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत आत्मा जड पदार्थामध्ये प्रवेश करतो आणि ते संमिश्रण हळूहळू एका संपूर्ण शरीराचा आकार धारण करते. हेच तत्व वैश्विक सृजनाच्या संबंधातही लागू पडते. मॉडर्न मेडिसिन मध्ये तुम्ही हे ऐकलं असेल, वाचलं असेल की गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणतं केमिकल्सचं कॉम्बिनेशन होतं, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये चेतना ऍड व्हायचं काम एक्झॅक्टली केलं जातं. केमिकल कॉम्बिनेशन करून तुम्ही जीव उत्पन्न करू शकत नाही, चेतना उत्पन्न करू शकत नाही. हे जसं होतं, काही ठराविक केमिकल्स तयार केले जातात. तुमच्यापैकी जे मेडिकल सायन्सचे स्टुडंट आहेत किंवा कधी वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युली खूप छान व्हिडिओ आहे माझ्याकडे, तुम्हाला मी पाठवू शकतो. ब्राझील मधल्या एका भक्तांनी बनवलेला आहे, बर्थ अगेन डेथ अगेन म्हणून. मी मराठीत करायचा प्रयत्न करतोय त्या व्हिडिओचा. हे सगळं भागवतम मध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. मानवाच्या शरीरामध्ये देखील एक्झॅक्टली अशीच प्रोसिजर रिपीट होते की चेतना त्या अंड्यामध्ये मिक्स होण्यापूर्वी भरपूर दिवस त्या अंड्याचंच प्रॉपर कन्स्ट्रक्शन सुरू असतं, हो की नाही, ऑव्ह्युलेशन ज्याला म्हणतात. आणि ती अंडे तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये चेतना ऍड केली जाते आणि मग चेतना एकदा ऍड केल्यानंतर त्या अंड्यामध्ये सगळं प्रॉपरली मिक्स होऊन एक स्वरूप घ्यायला तयार होतं. तसं एक्झॅक्टली सेम या ब्रह्मांडाबद्दल देखील होतं. म्हणून या ब्रह्मांडाला देखील अंड म्हटलेलं आहे. अंड्याच्या स्वरूपाचं असतं हे ब्रह्मांड. आणि या ब्रह्मांडामध्ये हे सगळे तत्व निर्माण केले जातात, परंतु हे अजून सगळे मिक्स होऊन त्याच्यामध्ये चेतना ऍड केलेली नसते. आणि हे मिक्स करून चेतना ऍड करायचं काम भगवंत करतात. ते गर्भोदक्षाई विष्णूच्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये एंटर करतात. ऑफकोर्स एवढं सोपं पण नाहीये. ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये अंड्यापासून जीव कसा तयार होतो आणि तो गर्भाशयामध्ये कसा वाढतो त्याला देखील 9 महिने लागतात. आणि त्याच्यावर देखील अजून शास्त्रज्ञ रिसर्च करत आहेत. भरपूर माहिती आहे आपल्याला, तरी पण अजून भरपूर माहिती नाही. तर मग ही सेम प्रक्रिया ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दल होत असते. तेव्हा हे खूप कॉम्प्लिकेटेड असतं. ते सिंपल करून भगवान कपिल देवांनी आपल्याला इथे सांगितलंय, परंतु ऍक्च्युली असतं खूप कॉम्प्लिकेटेड. गर्भोदक्षाय विष्णू एंटर करतात, मग पुढची प्रक्रिया सुरू होते. त्याचं संमिश्रण होऊन हळूहळू एका संपूर्ण शरीराचा आकार धारण करते. आणि या जसं आपल्या शरीरामध्ये मानवी शरीर
रूप घेतं ते अंड, हळूहळू 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 त्याचे हात तयार होतात, पाय तयार होतात, डोकं तयार होतं. तुम्ही कधी व्हिडिओ बघितलाय? युट्यूब वरती बरेच असे व्हिडिओ आहेत. मातेच्या गर्भामध्ये जे अंड असतं त्याचे हळूहळू हळू कसं रूपांतर होतं. आजकाल आपण अल्ट्रासॉनिक सोनोग्राफीमध्ये पाहू पण शकतो. एक्झॅक्टली सेम हे ब्रह्मांड तयार होतं. आणि हे ब्रह्मांड म्हणजेच भगवंतांचं शरीर आहे. एक विस्तार रूप शरीर आहे. भगवान नाही आहेत, परंतु भगवंतांचा हा विस्तार आहे. हे आपण भागवतमच्या दुसऱ्या स्कंदामध्ये वाचलं. तुम्हाला लक्षात आहे का बघा. भगवंतांचं मस्तक म्हणजे हे आहे, बाहू म्हणजे हे आहे, 14 ग्रह लोक कसे याच्यामध्ये बसवलेले आहेत, झाड, पर्वत. ते परत एकदा इथे कपिलदेव वेगळ्या पद्धतीने सांगायला लागले. तेव्हा आपण फक्त तुम्हाला आठवतंय का बघा, हे श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे. तिथे शुकदेव गोस्वामी कुठल्या उद्देशाने सांगतात की आपण पहिल्यांदा आराधना कोणाची केली पाहिजे, तर या विराट स्वरूपाची केली पाहिजे, मग परमात्मा स्वरूपाची केली पाहिजे दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, मग भगवान स्वरूपाची सांगितले तिसऱ्या अध्यायात. आता इथे निर्मितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की हे कसं निर्माण होतं. यालाच विराट पुरुष म्हटलं जातं. पुरुष अवतार, पुरुष, ओरिजिनल पुरुष, मग हे विराट पुरुष, त्यानंतर 3 पुरुष अवतार. सर्व घटक व त्यांची संमिश्रणे उपस्थित होती, पण केवळ भगवंतांनी त्या जड घटकांमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्या जड पदार्थांमध्ये वास्तविक हालचाल निर्माण झाली. हेच निर्मितीचे कारण आहे. ही प्रक्रिया आपल्याला आपल्या नेहमीच्या अनुभवातही दिसून येते. आपल्याकडे जरी माती, पाणी, अग्नी हे घटक उपस्थित असले तरी आपण ज्यावेळी त्यांना एकत्रित करण्याचे परिश्रम करू तेव्हाच ते विटांचे आकार घेईल. लक्षात येते का प्रभुपाद काय सांगतात की हे आता मागचे आपण आठवडाभर जे वाचलं, वायू, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, त्याच्याबरोबरचे इंद्रिय, त्याचे रस, संवेदना, तन्मात्रा, हे सगळं आहे. परंतु हे एकत्र आणून त्याला प्रॉपरली प्रोसेस केल्याशिवाय ऍक्च्युली त्याच्यातून काही घडत नाही. आणि ते एकत्रित आणून त्याला प्रोसेस करणे म्हणजेच भगवंत त्याच्यामध्ये एंटर होणे. ही प्रक्रिया पुढे आता सांगण्यात आलेली आहे. जीवाच्या उपस्थितीविना जड पदार्थ कोणत्याही प्रकारचे आकार घेऊच शकत नाही. तसंच भगवंतांच्या उपस्थितीशिवाय या ब्रह्मांडातली एकही गोष्ट आकार घेऊ शकत नाही किंवा चालू पण शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांनी विराट पुरुषाच्या रूपाने चालना दिल्या वाचून हे भौतिक जग विकसितच होत नाही. यस्माद उत्तिष्ठत असौ विराट. भगवंतांनी उत्पन्न केलेल्या क्षोभामुळेच आकाश निर्माण झाले. पहिला श्लोक हाच होता, तुम्हाला आठवते का बघा. भगवंतांनी शब्द रूपामध्ये क्षोभ निर्माण केला. क्षोभ म्हणजे ऍजिटेशन. आणि तेथेच भगवंतांचे विराट रूपही प्रकट झाले, म्हणजे सुरुवात झाली प्रकट व्हायला. आता हे आपण टेक्निकली सगळं वाचणारच आहोत पुढचे 20 श्लोक. पण ते थोडक्यात त्याचा सगळ्याचा आपल्याशी काय संबंध आहे. शुकदेव गोस्वामी, व्यासदेव, ऍक्च्युली शुकदेव गोस्वामी म्हणण्यापेक्षा व्यासदेव का रिपीट करून पुन्हा 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 हेच सांगतायत. हो की नाही. डझंट मेक एनी सेन्स. काही लोक, काही तुमच्यापैकी काही जण आता भागवतम क्लास सुरू झालेत, त्यांना तर असं वाटत असेल की आम्ही तर ऐकलेलं भागवतम मध्ये कथा आहेत आणि क्लास जॉईन केल्यापासून फक्त भगवद्गीताच ऐकतोय पुन्हा. इंटरेस्टिंग. ही सृष्टीची निर्मिती पहिल्या 4 स्कंदामध्ये, 4थ्या स्कंदात थोडीशी कथा सुरुवात होते. 4थ्या स्कंदाच्या सुरुवातीपर्यंत ही एवढ्यासाठी सांगितली आहे आणि ती रिपीट करून सांगितली आहे
की मानवाला कुठे ना कुठेतरी असं कायम वाटत असतं की माझ्यामुळे सगळं घडतंय, आणि हे याचा समूळ उच्चाटन करण्यासाठी एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला हे मान्य केलं पाहिजे ऍक्च्युली की येस, आपला हा अहंकारच असतो की नाही, मला डायरेक्टली सगळं समजेल, मला फक्त कथा सांगा. इथे हृदयाची शुद्धताच नाहीये, कथा कुठून समजणार आहे, कथा कुठे घुसणार आहे आतमध्ये. दगड आहे आपलं हृदय, आणि दगड हृदय म्हणजेच अहंकार, म्हणजेच मी कारण आहे, माझ्यामुळे काहीतरी घडू शकतं. म्हणून हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलं जातं, हे संपूर्ण ब्रह्मांड भगवंतांच्यामुळे उपस्थित आहे, भगवंतांच्यामुळेच चालू आहे, आणि भगवंत ते कधीही संपवू शकतात, इन्क्लुडिंग तुम्हाला. मग हे किती डिटेलमध्ये ऐकायचं तुम्ही ऐका. म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात, एतदंडम विशेषाख्यम क्रमवृद्धैर दशोत्तरैर तयोदिभिः परिवृत्तम प्रधानेना वृत्तैर्वहि यत्र लोको वितानोयम रूपम भगवतो हरे. हे वैश्विक अंडे वा अंडाकृती विश्व भौतिक शक्तीची अभिव्यक्ती म्हणून ओळखले जाते. त्यालाच आपण विराट स्वरूप, विश्वरूप, विश्वस्वरूप, बऱ्याच वेगवेगळ्या शब्दांनी आपण त्याला ओळखतो. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत हे विराट स्वरूप दाखवतात अर्जुनाला. पाणी, जल, वायू, अग्नी, आकाश, अहंकार आणि महत्त्व ही यावरील आवरणे असून त्याची जाडी एकामागोमाग एक अशी वाढतच जाते. त्यातील प्रत्येक नंतरचे आवरण हे आधीच्या आवरणापेक्षा 10 पटीने जाड आहे, आणि सर्वात बाहेरचे व अंतिम आवरण प्रधान हे आहे. या वैश्विक अंड्यामध्ये भगवान श्रीहरींचे विराट रूप आहे, आणि 14 ग्रहमंडळे ही या विराट पुरुषाचे शरीराची अवयव आहेत. 14 ग्रह नाही, ग्रहमंडळ लक्षात घ्या बरं का, थोडंसं कन्फ्युजन होतं इथे आपलं. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा, हे आवरण सांगत असताना मागच्या श्लोकामध्ये 7 आवरणं सांगितली, परंतु इथे एक गाळलंय. लक्षपूर्वक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय काय सांगितलंय. पाण्याचं आवरण, मग त्याच्यावरती वायूचं आवरण, त्याच्यावरती अग्नीचं आवरण, त्याच्यावरती आकाशाचं आवरण, त्याच्यावरती अहंकाराचं आवरण, आणि त्याच्या बाहेर महत्त्वाचं आवरण. सगळ्यात आधीचं आवरण इथे गाळलेलं आहे. ते कसलं आवरण आहे? नाही, पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाचं आवरण म्हणजेच हे अख्खं ब्रह्मांड असतं. हे आवरण नाही, हे अख्खं अंड म्हणजे पृथ्वी तत्व. आणि त्याच्यामध्ये हे सगळे असतातच, जसं काल आपण वाचलं. नुसतंच पृथ्वी तत्वाने अंड बनलेलं नसतं, सगळे आहेत. परंतु या अंडाकृती ब्रह्मांडाच्या वरचं जे आवरण आहे ते पाण्याने बनलेलं असतं, आणि ते केवढं मोठं असतं, जेवढ्या या अंड्याचा आकार आहे त्याच्या 10 पटीने मोठं असतं. मग त्याच्या बाहेर वायूचं आवरण हे त्याच्या 10 पटीने मोठं, त्याच्या बाहेर अग्नीचं आवरण त्याच्या 10 पटीने मोठं, असं हे 1 बाय 1 वाढत जातं. जसं नॉर्मल अंड्यावरती पण आवरण असतं, हो की नाही. प्रभुपाद कदाचित सांगतात इथे याच्यामध्ये. तात्पर्य वाचूया आपण पटपट, खूप मोठं तात्पर्य आहे, पटपट वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे विश्व किंवा असंख्य ग्रहताऱ्यांनी युक्त असे आपण पाहू शकत असलेले वैश्विक आकाश अगदी नेमके अंड्याच्या आकाराचेच आहे. अंडे जसे कवचाने आवृत्त असते, म्हणजे कव्हर केलेलं असतं, तसेच हे विश्वही अनेकविध स्तरांनी कव्हर केलेले आहे. त्यातील पहिला स्तर म्हणजे पाण्याचा जल, दुसरा अग्नी, नंतरचा वायू, नंतरचा आकाश, आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा अंतिम स्तर हा प्रधानाचा आहे. या अंडाकृती विश्वामध्ये विराट पुरुष म्हणून ओळखले जाणारे भगवंतांचे वैश्विक रूप स्थित आहे.
सर्व निरनिराळी ग्रहमंडळे म्हणजे त्यांच्या शरीराचे अवयव आहेत. याचे स्पष्टीकरण भगवंतांच्या दुसऱ्या स्कंदाच्या प्रारंभी करण्यात आलेले आहे. आपण अगदी डिटेलमध्ये वाचलेलं आहे. विभिन्न ग्रहलोक हे विराट पुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांच्या स्थानी स्थित असल्याचे मानले जाते. जे लोक भगवंतांच्या दिव्य रूपाची प्रत्यक्षपणे आराधना करू शकत नाहीत त्यांना या विराट रूपाचे चिंतन व पूजन करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. कोण करते हे शिफारस? कुठे सांगितलंय? ज्याला भगवान कळत नाहीत किंवा भगवान माहिती नाही त्याने, म्हणजे जो नास्तिक असतो, हो की नाही, त्याने निदान हे विश्व म्हणजेच भगवान आहे इथून तरी सुरुवात केली पाहिजे. आपला अहंकार सोडला पाहिजे. हे अगदी डिटेलमध्ये स्पष्टपणे आणि विथ एक्सप्लेनेशन शुकदेव गोस्वामी दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात. आपण तेव्हा अगदी डिटेलमध्ये याचा अभ्यास केलेला. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगतात, हो की नाही, 10व्या अध्याय, ऍक्च्युली 10व्या अध्यायामध्ये सांगतात, 9व्यात थोडं सांगतात, मग 10व्या अध्यायात सांगतात आणि मग 11व्या अध्यायामध्ये दाखवून देतात. आणि तिथे प्रभुपाद खूप छानपणे समजावून सांगतात की आपला अहंकार एवढा मोठा आहे की कुण्या दुसऱ्या व्यक्तीला भगवान म्हणून मानायला आपण तयारच होत नाही, हो की नाही. यस, ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, निदान हे गुलाबाचं फूल तू बनवू शकत नाही हे तरी मान्य करायला सुरुवात कर. ही सुरुवात असते. हे जे सुंदर गुलाबाचं फूल आहे त्याचा आकार, त्याचा कलर, त्याचा गंध तुम्ही बनवू शकता का? तसंच हे सूर्याच्या छटा, चंद्र, अग्नी, पाणी बनवू शकता का तुम्ही? असं स्वतःला एकदा सांगून निदान हे तरी मानायला सुरुवात करा. ही सुरुवात असते आस्तिकतेची, भगवंतांना मानण्याची, वैश्विक शक्तीला मानण्याची, आणि ती सुरुवात चांगली सुरुवात असते. आता थोडस उलट झालंय. आपले भक्त लोक भगवंतांना मानतात परंतु या विश्वस्वरूपाला मानत नाही. विश्वस्वरूपाची कशी वाटेल तसे शोषण करतात, चितडे उडवतात, झाडं कशी वाटेल तशी तोडतात, नद्या कशा वाटेल तशा दूषित करतात. हे पण चुकीचं आहे. हे सगळं मानलं पाहिजे आपण. हे सगळं भगवंतांचं स्वरूप आहे. म्हणून असं समजू नका शास्त्रात सांगितलंय, इथे सांगितलंय, काय सांगितलंय प्रभुपादांनी इथे, जे लोक भगवंतांच्या दिव्य रूपाची प्रत्यक्षपणे आराधना करू शकत नाहीत त्यांनी भगवंतांच्या विराट स्वरूपाचे चिंतन आणि पूजन करावे. आम्ही प्रभूजी भगवंतांचं डायरेक्ट दिव्य स्वरूपाचे पूजन करतो, आम्हाला निसर्गाची पूजा करायची काही गरज नाही. हे पण बोगसगिरी आहे बाय द वे, आणि ही खूप चालू आहे सध्या आपल्या भक्तांमध्ये. दॅट इज व्हेरी बॅड. विश्वातील सर्वात खालचा पाताळ लोक म्हणजे विराट पुरुषांचा तळवा आहे. हे 14 ग्रहलोक तुम्हाला परवा पोस्टर पाठवलेलं तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये हे ग्रहलोक दिलेले आहेत. 14 ग्रहलोक, भूलोक, भुवरलोक, जनलोक, तपलोक वरती, आणि खाली आताळ, आताळ, तलातल, रसातल, आणि सगळ्यात शेवटचं जे पाताळ असतं ते भगवंतांच्या तळव्याच्या ठिकाणी आहे, आणि ब्रह्मलोक भगवंतांच्या मस्तकाच्या ठिकाणी आहे. पृथ्वी म्हणजे आपण एक्झॅक्टली मध्ये आहोत. पृथ्वीलोक यालाच मृत्यूलोक देखील म्हटलं जातं, मर्त्यलोक, हे भगवंतांच्या उदराच्या ठिकाणी आहे. ब्रह्मदेवांचे निवासस्थान असलेला सर्वोच्च ब्रह्मलोक भगवंतांच्या मस्तकाच्या ठिकाणी आहे. हे अख्खं ब्रह्मांड हे भगवंत असल्यासारखं आपण पाहू शकतो. अगदी डिटेलमध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे, इथे पण आहे बाय द वे, आपण वाचणार आहोत उद्यापासून थोडं थोडं. हा विराट पुरुष म्हणजे भगवंतांचा एक अवतार मानला जातो. यस, भगवंतांचा अवतार म्हणजेच काय? भगवंतांचा विस्तार, अंशातून अंश उत्पन्न होणे, एका कॅन्डल मधून दुसरं कॅन्डल लावल्यासारखं. सगळे समानच असतात. भगवंतांचे मूळ रूप श्रीकृष्ण हे आहे, आणि ब्रह्मसंहितेमध्ये आदिपुरुष या शब्दात या तथ्याची पुष्टी करण्यात आली आहे. कितीही भगवंतांचे वेगवेगळी रूप तयार झाली, ते वेगवेगळ्या अवतारामध्ये असोत, पुरुष अवतार असोत, गुण अवतार असोत, लीला अवतार असोत, विराट स्वरूप असो, या सगळ्याचं मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत हे बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. ब्रह्मसंहितेत सांगितलंय, भागवतम मध्ये सांगितलंय, आपण वाचतो.
चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलंय. एथेचा अंश सगळ्यात महत्वाचा श्लोक सांगतात कृष्णदास कविराज गोस्वामी. एथेचा अंश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे, ही सगळी जी यादी दिलेली आहे 3ऱ्या अध्यायामध्ये भागवतमच्या, ही सगळी यादी ते तुमचे अंश आणि तुमच्या अंशाचे अंश आहेत, परंतु तुम्ही स्वतः स्वयं भगवान आहात. हेच ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद. आदी म्हटलेलं आहे त्यांना तिथे, हो की नाही. विराट पुरुष ही पुरुषच आहे, पण तो आदी पुरुष नाही. गर्भोदक्षाय विष्णू, कारणोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू हे देखील पुरुषच आहेत, परंतु ते आदी पुरुष नाही. आदी पुरुष कोण आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्णच आदी पुरुष आहेत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद. भगवद्गीतेत ही श्रीकृष्णांचा आदी पुरुष म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. भगवद्गीतेत स्वतः भगवान देखील म्हणतात आणि अर्जुन पण म्हणतो, नाही. अर्जुन कुठे म्हणतो? अर्जुन कुठे स्वीकार करतो भगवंतांचा आदी पुरुष म्हणून? परम ब्रह्म परम धाम पवित्रम परममिदम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम आजम विभू. भगवान स्वतः कुठे म्हणतात भगवद्गीतेमध्ये? बऱ्याच श्लोकामध्ये म्हणतात. आता तसे बरेच श्लोक आहेत सांगण्यासारखे, हो की नाही. मत्त परतरम न अन्यात. आणि मला वाटतं 13व्या की 14व्या श्लोकामध्ये डायरेक्टली म्हणतात अहम आदिर ही देवानाम, हो नाही. स्वतः म्हणतात ते अहम आदिर ही देवानाम. या सगळ्या देवतांच्या आधी मी आहे. 13व्या की 17व्या अध्यायात म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. भगवंतांचे असंख्य अवतार आहेत आणि ते सर्व पुरुष किंवा भोक्ता आहेत. पुरुषचा अर्थ असतो भोक्ता. परंतु विराट पुरुष किंवा कारणोदक्षाई विष्णू, गर्भोदक्षाई विष्णू व क्षीरोदक्षाई विष्णू हे पुरुष अवतार तसेच इतर कोणताही विस्तारित अवतार मूळ वा आद्य नाही. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाई विष्णू, विराट पुरुष आणि क्षीरोदक्षाई विष्णू या अवतारांचे वास्तव्य आहे. सिक्वेन्स मी परत सांगत नाही आता. विराट पुरुषाच्या सक्रिय अभिव्यक्तीचे वर्णन येथे आढळते. पुरुषोत्तम भगवंतांविषयी अल्प ज्ञान असणाऱ्या कनिष्ठ श्रेणीतील लोकांनी विराट पुरुषाचे चिंतन करावे, कारण असा उपदेश भागवतमात देण्यात आला आहे. कुठे देण्यात आला आहे? जसं मगाशी मी म्हणालो, शुकदेव गोस्वामी जेव्हा भागवतम सांगायला सुरुवात करतात, परीक्षित महाराजांचे प्रश्न सगळे संपल्यानंतर, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगतात. विश्वाच्या परिमितीचा उल्लेखही येथे केलेला आहे. म्हणजे विश्वाचा आकार, त्याचं डायमेन्शन थोडस इथे दिलेलं आहे. विश्वाचे बाह्य आवरण हे जल, वायू, अग्नी, आकाश, अहंकार आणि महत्त्व या घटकांच्या स्तरांनी बनलेले आहे आणि त्यातील प्रत्येक स्तर वा आवरण हे पूर्वीच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक मोठे आहे. विश्वाच्या पोकळीतील अवकाश कोणीही मानवी शास्त्रज्ञाला अथवा दुसऱ्या कोणालाही मोजता येण्यासारखे नाही आणि या पोकळीच्या पलीकडे 7 आवरणे आहेत. पहिलं आवरणच मोजता येत नाही आपल्याला, एवढं मोठं आहे. त्याच्या पुढचे प्रत्येक आधीच्या आवरणाच्या 10 पटीने मोठे आहेत. कसं मोजणार आपण? पहिलं आवरणच मोजता येत नाही. म्हणजेच काय, हे ब्रह्मांड जे आहे, अंड, ह्याच मेन संपतंय कुठे हेच आपल्याला अजून शोधता आलेलं नाहीये. एवढं मोठं आहे. पृथ्वीच्या करोडो पटीने मोठे ग्रह आहेत आणि असे अनंत ग्रह आहेत एका अंड्यामध्ये. आणि मग याच्या बाहेर ही 7 आवरण आहेत आणि मग असे अंडे अनगिनित आहेत भौतिक प्रकृतीमध्ये. यातील प्रत्येक पुढील आवरण हे पूर्वीच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक मोठे आहे.
पाण्याचे आवरण हे विश्वाच्या व्यासापेक्षा 10 पटीने अधिक मोठे आहे आणि अग्नीचे आवरण हे पाण्याच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक घन आहे. त्याचप्रमाणे वायूचे आवरण अग्नीच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक घन आहे. ही सर्व परिमाणे मानवाच्या क्षुद्र बुद्धीला अतर्क्यच आहेत. आपण इमॅजिन करू शकत नाही आणि त्याच्यासाठी दिलेलं पण नाही आहे तुम्ही मोजावं म्हणून. आज दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आपले हिंदू लोक अगदी अभिमानाने सांगतात हनुमान चालिसामध्ये पृथ्वीपासून चंद्राचा अंतर दिलेला आहे. अरे त्याच्या पुढे जाऊन तत्वज्ञान पण लक्षात घ्या. हे मोजण्यासाठी फक्त सगळं दिलेलं नाही आहे. हे अतर्क्य आहे, अचिंत्य आहे. आणि या स्टेजला आपण आलं पाहिजे की हे अतर्क्य आहे, हे अचिंत्य आहे. आपलं चिंतन याचं करू शकत नाही. त्याचप्रमाणे येथे असेही म्हटलेले आहे की हे वर्णन अंड्यासारख्या केवळ एका विश्वाचेच ब्रह्मांडाचे आहे. या ब्रह्मांडा व्यतिरिक्त इतर असंख्य ब्रह्मांडे आहेत आणि त्यापैकी काही तर कैक पटीने अधिक मोठी आहेत. सगळी ब्रह्मांड पण एकसारखी नाही आहेत, एका आकाराची नाहीत. काही मोठी आहेत, काही छोटी आहेत. वास्तविकपणे हे ब्रह्मांड तर सर्वाधिक लहान मानण्यात आले आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मांडाच्या प्रमुख संचालकपदी असलेल्या ब्रह्मदेवांना व्यवस्थापनासाठी केवळ 4च मस्तके आहेत. केवळ म्हटलेलं आहे. हे ब्रह्मांड, आपलं जे ब्रह्मांड आहे हे सगळ्यात छोटं मानलं जातं. का? कारण याचे जे मॅनेजर आहेत ब्रह्माजी, यांना 4च डोके आहेत. असे अजून ब्रह्मांड आहेत जिथे काही ब्रह्माजी आहेत त्यांना 10 डोके आहेत, काहींना 100 डोके आहेत. केवढी मोठी ब्रह्मांड असतील ती, हो की नाही? या ब्रह्मांडापेक्षा अधिक मोठ्या असणाऱ्या ब्रह्मांडातील ब्रह्मदेवांना अधिक मस्तके आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये अशी कथा येते की लहान ब्रह्मदेवांच्या पृच्छेवरून एके दिवशी भगवान श्रीकृष्णांनी या सर्व ब्रह्मदेवांना पाचारण केले आणि हे सर्व मोठे मोठे ब्रह्मदेव पाहून लहान ब्रह्मदेव थक्क झाले आणि त्यांना अहंकार आलेला, मी ब्रह्मदेव आहे, मला 4 डोके आहेत, तुम्हाला 1 डोकं आहे, तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. भगवंतांनी मग बाकीच्या सगळ्या ब्रह्मदेवांची मीटिंग बोलवली. या ब्रह्मदेवांना, ओ माय गुडनेस, मी कोणीच नाही मग याच्या समोर. अशी आहे भगवंतांची अचिंत्य शक्ती. तर्क करून अथवा भगवंतांची मिथ्या एकरूपत्व साधण्याचा प्रयत्न करून कोणीही भगवंतांच्या सामर्थ्याचे मूल्यमापन करू शकत नाही. असे करण्याचे प्रयत्न म्हणजेच निव्वळ वेडेपणा आहे. ऑफकोर्स मूर्खपणा आहे. आणि हा वेडा कोण असतो? जो अहंकारी असतो, भ्रमित असतो, मोहित असतो. भगवंत या शब्दामध्येच भगवंतांची शक्ती आहे, ज्याला जो सर्व शक्तिमान आहे. मग आपण त्या शक्तीची तुलना बरोबरी कशी करू शकतो? नाही करू शकत. आणि हे सांगण्यासाठीच हे सगळं वर्णन दिलेलं आहे. नाही, तुम्ही नाही करू शकत त्यांची बरोबरी. हरे कृष्ण. इथे थांबूया आपण. पुढच्या काही 7-8 श्लोकांमध्ये जसं बाळ गर्भामध्ये मोठं होत जातं तसं हे भगवंताचं विराट स्वरूप कसं मोठं होत जातं याचं वर्णन दिलेलं आहे. पहिल्यांदा हात येतात, मग पाय येतात, वगैरे वगैरे वगैरे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
ओके, खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.